शिष्टमंडळाला होतं त्यावेळेस आपण अशा प्रकारची मागणी केली होती आणि यापूर्वी ही मागणी तिथल्या सदस्यांनी केली होती. त्या अनुषंगाने खरं म्हणजे तिवारी साहेब आहेत, नंदी साहेब आहेत, यांनी खरंच एकदम म्हणजे मनावर धरून की आपण या भागातील जे ग्रामीण भागातले जे काही लोक आहेत यांना आपण याची व्यवस्था करून दिली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाचं आपण ते म्हणतो की हेल्थ इज वेल्थ, तर आरोग्य हेच माणसाची सर्व संपत्ती आहे. त्याच्यामुळे रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवेमधली सेवा आहे. तर मला असं वाटतं की जसं नंदी साहेबांनी सांगितलं की त्याचं मेंटेनन्स झालं पाहिजे. मी सुद्धा या भागाचा प्रतिनिधी म्हणून एक सायबन बेल्टमध्ये मी एक स्वतः ॲम्ब्युलन्स दिलेली आहे आणि तिथे त्या ड्रायव्हरला पगार सुद्धा मी माझ्या पगारातून देतो. हां, आणि मेंटेनन्स वगैरे आपण तेच करतो. जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत माझ्या पगारातून देईल, त्याच्यानंतर नसेल तर मग त्यांना सांगावं लागेल की आता तुम्ही बघा. त्याचप्रमाणे जसं नंदी साहेबांनी सांगितलं की आपल्याकडून एक रुग्णवाहिका आपण कॉटेज हॉस्पिटलमध्ये देण्यात आली होती, पण कॉटेज हॉस्पिटलमध्ये अतिशय निष्काळजीपणा आहे तिथे. मी सुद्धा 2021 मध्ये निवडून आल्यानंतर कोरोना पिरियडमध्ये एवढाच मोठा ॲम्ब्युलन्स मी सुद्धा दिला होता आणि त्याच्यावर असं नाव लिहिलं होतं की आमदार विरुद्ध. ती गाडी कधी मला डहाणू शहरामध्ये दिसली नाही, कुठे गेली मला काही कल्पना नाही. मी एकदा विचारलं होतं त्यांना, अरे बाबा मी ॲम्ब्युलन्स दिला तर कुठे दिसत नाही शहरात, म्हणजे कधी मुंबईला वगैरे जाताना तो रस्त्याने दिसला पाहिजे आणि मी तर रस्त्यावरचाच आमदार आहे, रस्त्यावरच फिरतो, गाडी कधी दिसली ना तुमची. तर अशा प्रकारची ती निष्काळजीपणा येतं. मला वाटतं ग्रामपंचायतले सर्वच ग्रामपंचायत आहेत, तसं आमचे सिनियर नेते सुद्धा आहेत, रेड्डा कलांना वगैरे सर्व. तर नक्कीच ते जरी ग्रामपंचायतमध्ये नसेल तरी पण ते त्याची काळजी घेतील. सरपंच महोदय आहेत, इतरांनी सर्वांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि आपण सर्वांनी म्हणजे मी एक या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सर्व सदस्यांकडून किंवा आमच्या पक्षाच्या वतीने मी या आदरणीय समूहाचं आणि खास करून नंदी साहेबांचं आणि तिवारी साहेबांचं, म्हणजे कसं आहे काही जरी असेल ते खूप मोठ्या पोस्टवर आहोत, आम्ही त्यांच्यापेक्षा लहान लोक आहोत, परंतु सुद्धा आमचा फोन आल्यानंतर तिवारी साहेबांचा आणि नंदी साहेबांचा आम्हाला रिस्पेक्ट असतो. काय असेल तर आपण करूया, अशा प्रकारचे त्यांचं सहकार्य आहे. तर तुमच्या या निमित्तानं सर्वांच्या वतीने आपलं धन्यवाद म्हणतो आणि मला वाटतं आपण आपल्या कार्यक्रमात सुरू गावात एक माणसाचा नंबर पाहिजे ना. हां सर या बहुत क्लियर है ना. आप सीओई में जो भेजना भेजो, मेरे को गणपति बाप्पा.